नमस्कार मंडळी, सुप्रभात। पहिल्यांदा तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल केपी माइंडवर सहर्ष स्वागत आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की अरे सकाळ सकाळी बैलजोड्या चालल्यात तरी कुठे। मंडळी, तुम्हाला सांगू इच्छितो, या बैलजोड्या निघाल्यात त्या म्हणजे आवास यात्रेसाठी, आवास नागेश्वर यात्रेसाठी। आवास नागेश्वर यात्रा म्हटलं की बैलगाडी प्रेमी व शेतकरी बांधव यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस असतो। आनंदाचा दिवस का म्हटलं, कारण या दिवशी प्रत्येक बैलगाडा प्रेमी व शेतकरी बांधव आपले बैल घेऊन या यात्रेसाठी येत असतो। या 21व्या शतकात अनेकांकडे, बहुतांश लोकांकडे प्रवासासाठी वाहने उपलब्ध आहेत। प्रत्येकाकडे वाहने आहेत, परंतु ते असून सुद्धा ही लोक आपल्या बैलगाडीतून या यात्रेचा प्रवास करत असतात। ही परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे। ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालू आहे आणि ती परंपरा आजच्या या युवा पिढीने जपली आहे। खरोखर अभिमान वाटावा। साधारणतः 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास या दिवसात या बैलजोड्या करत असतात। एवढा प्रवास एका दिवसात करणे शक्य नव्हे, परंतु या बैलजोड्या करत असतात। त्यामागचं कारण म्हणजेच शेतकऱ्याची मेहनत। या यात्रेसाठी सज्ज होण्यासाठी शेतकरी मित्र आपल्या बैलांना 1 महिना आधीच तयार करत असतो। त्यांना योग्य तो खुराक, त्यांना योग्य तो सराव, त्यांना योग्य तो व्यायाम त्यांना वेळीच दिला जातो। त्यामुळे आपली बैल चपल होतात व प्रवासासाठी सज्ज होतात। याचाच फायदा त्यांना या दिवशी दिसून येतो, कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की एवढा प्रवास केल्यानंतर सुद्धा आपली बैल तितक्याच फुर्तीने व न थकता एवढा प्रवास आनंदाने करावा। आपली बैल सुद्धा हा प्रवास खूप मजेत करत असतात, ते सुद्धा खूप एन्जॉय करत असतात। यावेळीच त्यांना कोणताही त्रास होऊ देत नाही, त्यांना कोणताच त्रास या प्रवासात होत नाही। मंडळी, आपण या दिवसाचा दिनक्रम जाणून घेऊया। साधारणतः पहाटेच्या 3 ते 4 वाजता आपल्या बैलांना गाडीला झुंपायला घेतात, तर काही जण 6 वाजता सुद्धा आपल्या घरातून निघतात, कारण प्रत्येकाच्या अंतराप्रमाणे प्रत्येक जण आपलं घर सोडत असतो। साधारणतः 20 किलोमीटरच्या प्रवासानंतर आपल्या शेतकरी बांधव न्याहारी करण्यासाठी थांबत असतात। न्याहारी झाल्यानंतर त्या ठिकाणाहून परत प्रवासाला सुरुवात करतात। त्या ठिकाणाहून साधारणतः जवळपास नागेश्वर यात्रा असते। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्या बैलांना विश्रांतीसाठी सोडलं जातं। त्यांना त्या ठिकाणी धुतलं जातं, पाणी पाजलं जातं, त्यांना चारा दिला जातो। त्यानंतर शेतकरी बांधव यात्रेत जाऊन नागेश्वराचं दर्शन घेऊन परतीला लागत असतो। त्या ठिकाणाहून निघाल्यानंतर परतीच्या मार्गावर येताना चोंडी या ठिकाणी प्रत्येक जण थांबत असतो। त्या ठिकाणी आपलं जेवण चुलीवर बनवत असतात। त्या ठिकाणी चुला बनवणार, लाकडे शोधणार, त्या ठिकाणीच जेवण बनवून खूप एन्जॉय करत असतात, एकमेकांशी संवाद साधत असतात। तर पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आजचा दिवस कसा जातो।
मित्र, आवास यात्रेनिमित्त दरवर्षाप्रमाणे निवास शेठ भगत यांच्या स्मरणार्थ हितो आणि सोनू भगत यांच्या मार्फत बैलगाडीवाल्यांसाठी संधी असते ती म्हणजे बैलांचे कासरी देण्यात येत आहेत. तो केतन देत आहे, त्याचा स्वीकार करायचा आहे. अशीच परंपरा कायम चालू ठेवावी असं निवास शेठ भगत यांचं म्हणणं होतं आणि ते तसंच ते आपल्या मुलांनी जपलेलं आहे. तर सर्व बैलगाडीवाल्यांना एक एक कासऱ्याचा जोड. आता बैलजोड्या परतीच्या मार्गाला लागल्यात. ह्या आता थेट जाऊन चोंडी या ठिकाणी थांबणार. या प्रवासाचा बैल सुद्धा खूप आनंद घेत असतात. या ठिकाणी येऊन प्रत्येक जण आपलं आपलं जेवण करत असतो. प्रत्येक जण या ठिकाणी बैलांना विश्रांती देतो, जेवण करतो व या ठिकाणीच जेवतो. तर हा पाहू शकता आमचा आवेश वाडेकर, आवास यात्रेतील प्रसिद्ध गाडीवान आणि गेली अनेक वर्ष हा आवासच्या यात्रेला येतोय बैलगाडी घेऊन. यंदा सुद्धा आलाय. पण आवेश वाडेकर, आता मी गेले 4-5 दिवस बघतोय तुझ्याकडे बैल वगैरे नाही, तरी पण तू आलास. नाही, बैल होते माझ्याकडं. अचानक किशोर मेहकरचे बैल विकत घेतले. अच्छा. आणि अचानक बैलगाडी घेऊन आलो. अच्छा. तर तू साधारण किती वर्ष इकडे यात्रेला येत असेल? 15 वर्ष येतो. 15 वर्ष सलग 15 वर्ष आवेश वाडेकर आमचा इथे बैलगाडी नेहमी बैलगाडी घेऊन येतो. बैलगाडी घेऊन. आणि असं अजून किती वर्ष करणार? अजून आता शेवटी आज माणसाचा जन्म उद्या नाही हे सांगू. बरोबर बरोबर, नक्कीच. पुढल्या जिवंत राहिलो 100% येणार. 100%. तर आता यात्रेला येऊन तुम्ही म्हणजे जेवण वगैरे कुठे बनवता? हे काय काकींकडे. अच्छा, इथे बनवता दरवर्षी ठिकाणी. आणि काय आता यात्रेला यंदा येऊन काय बदल काय वाटते तुला यात्रेमध्ये? यंदा भरपूर गाड्या. अच्छा. जशा पूर्वीच्या गाड्या होत्या तशा बैलगाड्या नाही. बरोबर, म्हणजे आता लोकांच्यात आवड वाढायला लागली. बरोबर बरोबर. तर भरपूर गाड्या आहेत आता. छान छान. तर आता आपण, मला वाटतं पुढल्या वर्षी आपण घोडागाडी घेऊन येऊ आपण. 100% घोडा घेतला. मात्रेमध्ये घोडा घेतला. फक्त उद्या परवाच्या आणायला जायचा आहे. अच्छा, तो बुक करून आलाच बोलला तोच काय? हा, छान घोडा आहे. तर पुढल्या वर्षी तोच घेऊन येणार आपण. चालेल चालेल. बाकी मग मजेत ना? एकदम मजेत. जेवलास का आता? ना, आता जेवायला. तुम्ही पण जेवल्या? हा, नक्की नक्की. चालेल. ह्या बैलांचे नाव सांग आपल्याला जरा. करण हा अर्जुन. करण आणि अर्जुन काय? अच्छा. तर दोन्ही छान बैल आहेत. हार वगैरे सजून एक नंबर. तर बरं, छान वाटलं तुमच्याशी.
आता आपल्या गाड्या परतीच्या मार्गाला लागल्या.